महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सुरेश तात्या पाटील यांनी स्वतःच्या शेतातून नाली बांधकामाला जागा दिल्याने हारुनभाई इनामदार यांनी मानले आभार। केज शहरातील धारूर रोड ते माधवबाग माधवनगर भागातील सिमेंट रस्त्याचे व नालीच्या बांधकामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड व जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुनभाई इनामदार, ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील व या भागातील रहिवासी नागरिक यांच्या हस्ते संपन्न झाले। मागील 15 ते 20 वर्षांपासून धारूर रोड ते माधवबाग माधवनगर या भागात रस्ता व नालीचे बांधकाम झालेले नव्हते। येथील नागरिक खूप त्रस्त झाले होते, परंतु हारुनभाई इनामदार व नगराध्यक्ष सौ सीताताई बनसोड यांनी पाठपुरावा करून या भागातील सिमेंट रस्ते व नालीच्या बांधकामासाठी बजेट मंजूर करून आणले। या भागात सदर काम करण्यासाठी वेळोवेळी ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील यांच्यासोबत नगराध्यक्ष सीताताई बनसोड व जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुनभाई यांनी चर्चा करून या भागातील विकास कामांसाठी जागा देण्यासाठी विनंती केली। सदर विनंतीला सुरेश तात्या पाटील यांनी पाठिंबा देऊन स्वतः पुढाकार घेतला। त्यामुळे नगराध्यक्षा सौ सीताताई व हारुनभाई इनामदार यांनी सुरेश तात्या पाटील यांचे आभार मानले। नाल्यांचे पाणी बाहेर काढण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती, परंतु केज ज्येष्ठ नागरिक सुरेश तात्या पाटील यांनी आपल्या शेतातून नालीचे बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली। त्यामुळे या भागातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सुरेश तात्या पाटील यांच्या दानशूरपणाचा मोठेपणा दिसून येतो। सदर ठिकाणी लोक 1-2 फूट आपल्या जागेत येऊ देत नाही, अशा ठिकाणी सुरेश तात्या पाटील यांनी आपल्या शेतालगत नाली बांधकाम करण्यासाठी जागा देऊन एक आदर्श निर्माण केला आहे। यावेळी सुरेश तात्या पाटील यांनी बोलताना सांगितले की आम्ही सदैव विकासाच्या बाजूने आहोत। तुम्ही आमच्या गल्लीतल्या जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे ही जनता तुम्हाला जातपात बाजूला ठेवून कदापि विसरणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले। पुढे बोलताना सुरेश तात्या पाटील म्हणाले की मागील 3 वर्षांमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीच्या व केज नगर पंचायतीच्या माध्यमातून केज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे झालेली आहेत। आता केजचा चेहरा मोहरा बदलला आहे, याचे श्रेय हे हारुनभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांचे आहे। हारुनभाई इनामदार यांच्यामुळेच केज शहराचा खरा विकास झाला। हारुनभाई हे खरे विकास पुरुष आहेत, असे सुरेश तात्या पाटील यांनी म्हटले आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे, केज, बीड। आता नाली होऊ लागली, रस्ते होऊ लागले, तर आपण काय सांगाल त्याबद्दल? अतिशय इथला जो नाल्याचा आणि रस्त्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता, खरं म्हणजे पाणी, नाल्याचं पाणी, सांडपाणी जाण्यासाठी खरं महत्त्वाचा विषय होता। तर याच्यासाठी खरं मी जे या कामामध्ये ज्यांनी महत्त्वाचं असं योगदान दिलं ते आमच्या केज नगरीचे आमचे माजी सरपंच आणि एक आदरस्थान असलेले सुरेश तात्या पाटील यांचं मी अतिशय मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आणि ह्या कामासाठी या नगरीच्या नगराध्यक्ष आणि केजचे विकास पुरुष बी आपण ज्यांना म्हणू शकतो असे हारुनभाई यांनी यासाठी पुढाकार घेऊन या ठिकाणी म्हणजे त्यांनी हे काम केलं। आणि निश्चितच यामुळं या भागातल्या म्हणजे लोकांच्या नालीचा आणि हा एक सुशोभीकरणाचा प्रश्न या ठिकाणी होणार आहे। त्याबद्दल सगळ्या गल्लीच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद देतो। केजवासियांनी आम्हाला केजची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही तमाम केजवासियाचे ऋणी आहोत। आणि त्यांच्या टाकलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता 3 वर्ष झाले अविरत सेवा करून आम्ही एक गावचे सेवक आहोत। अशा पद्धतीच्या अशा भावनेतून आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत आणि प्रत्येक गल्लीपर्यंत जाऊन कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाला ज्या ज्या अडचणी असतील ते सोडवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस एक करून आमच्या केजचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीचा हा आम्ही दिवस रात्र प्रयत्न करीत आहोत। आम्ही केलेल्या कार्याची तात्यासारखी माणसं असतील, इथं उपस्थित जे शिक्षित वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, ते आम्हाला मोठ्या मनानं आमच्या पाठीशी एक शब्बासकीची थाप देतात। आणि ह्याच्या बळावर आम्ही पुन्हा आणखी जास्त उमेदीनं, ज्या जोशानं आम्ही ते काम पार पाडतो। आता तात्यासाहेब तुमचं मनापासून खूप खूप आभार मानतो की ही वस्ती वसल्यापासून मी ऐकतोय, आज जवळपास मला 15 वर्षापासून मी ऐकतोय या भागात, 15 ते 20 वर्षापासून ग्रामपंचायत काळापासून, की या भागामध्ये सगळे बंगले 50 लाखाच्या खाली एक बी बंगला नाही, परंतु सगळ्याच्या दारामध्ये शौचखड्डा। ही जी लोकांची जी व्यथा होती, या व्यथेचं आम्ही तात्यासाहेबांसमोर कथन केलं आणि त्यांनी आमच्या कथनाचं बारकाईनं अभ्यास करून आम्हाला त्यांनी या नाल्यामधून या पूर्ण गल्ल्याचं पाणी
केजडी नदीला नेऊन टाकण्यासाठी जी परवानगी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि कायमस्वरूपी जवळपास 2 गल्ल्या आपण घेतलेल्या आहेत, म्हणजे 4-5 गल्ल्या आहेत, पण यावेळेस 2, पुढच्या वेळेस अजून 2-3 घेऊन हा या भागातला कायमस्वरूपी माधवनगर मधला प्रश्न आम्ही कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत। आणि अशाच पद्धतीचं काम केजच्या प्रत्येक वार्डात, प्रत्येक भागात आज आम्ही रात्रंदिवस स्वतः नजर टाकून उभा राहून त्या ठिकाणी करून घेत आहोत। प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणाचे विषय असतील, कुणाचं नाल्या पुढे आलेले असतील। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।